छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलींनी जवानांच्या वाहनावरती हल्ला केलाय। जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीचा नक्षलवाद्यांनी स्फोट घडवलेला आहे। नक्षलींच्या या हल्ल्यामध्ये 7 जवान शहीद झाले आहेत, तर यापैकी अनेक जवान हे जखमी झाल्याचं कळतंय। तर या स्फोटानंतरचं ही काही दृश्य सुद्धा समोर येत आहेत आणि याविषयी माहिती घेऊयात। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सोमेश, छत्तीसगडमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे, ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी 7 जवानांना मृत्युमुखी पडावं लागलं। 7 जवान हुतात्मा झालेत आणि त्यासोबत 15 जवानांनी भरलेल्या एका पिकअप गाडी वरती ब्लास्ट घडवलेला आहे। विशेष म्हणजे हे सगळे जवान नक्षल विरोधी अभियानामधून सहभागी होऊन येत होते। अनेक नक्षलग्रस्त भागांमध्ये सुरक्षा दलांकडून अभियान चालवलं जातं सर्वसामान्य जनतेत नक्षल विरोधात जनजागृती करण्यासाठी आणि माओवादाविरोधात जनजागृती करण्यासाठी। आणि त्या अभियानातून परतणाऱ्या या 15 जवानांना टार्गेट करून त्यांच्या पिकअप वरती माओवाद्यांनी हल्ला केलाय आणि ते पिकअप उडवून लावले, ज्यात आता 7 जवान शहीद झालेत अशी माहिती आपल्याला मिळते। अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।